मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र हा पत्ता आहे माझा। बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य। यंत्रसिद्धी देण्याचे काम जलद रीतीने सुरू झालेले आहे। ज्यांना हवं असेल त्यांनी 6 इंच बाय 11 इंच पाकिट, त्याच्यावर आपला पत्ता, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा। आमचा हा स्वतंत्र विभाग आहे। तो स्वतंत्र विभाग आपल्या जे पाकिट आपण तिकीट लावलेलं आहे त्या पाकिटात घालून यंत्रसिद्धी पाठवेल। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं। यंत्रसिद्धी काच फ्रेम करावे लागेल। सर्व दिशांना चालू शकते। सर्व दिशांना चालत असताना सर्वांना दिसेल अशी लावावी। ही यंत्र ग्रहांची आहे। मी अनेकांना सांगतो की ही यंत्र ग्रहांची आहे, तुम्ही देवघरात ठेवू नका। तर मला अनेकांनी सांगितलं की आम्ही देवघरात पूजन करतो। आता साधा सरळ शब्द आहे की देवघरामध्ये ठेवू नका, लावू नका, स्थापन करू नका। सर्वांना अशी दिसेल अशी लावा। नमस्कार करून बाहेर जायचं आहे, बाहेरून आल्यावर नमस्कार करायचा आहे। या यंत्राच्या जवळ कुठल्याही काचेचा ग्लास, त्याच्यात पाणी, त्याच्यावर काचेची प्लेट। सकाळी ठेवलेलं पाणी संध्याकाळी आपण अंगणात शिंपडा, व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा, घरात शिंपडा। रात्री ठेवलेलं पाणी अंगणात शिंपडा, घरात शिंपडा। काही वेळेला पिण्याच्या पाण्यात टाका, काही वेळेला चहा करून प्या, काही वेळेला आपल्या स्वयंपाकघरात वापरा, काही वेळेला स्नानात वापरा। सर्वतोपरी उपयोगाचं हे पाणी आहे। असो, आजचा विषय हा कुंडलीचा आहे। कुंडलीची रचना ही माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी केलेली आहे। तोच ठेवा मी तुम्हाला दाखवणार आहोत। आज 30 जानेवारी 2026, उद्या 31, आज शुक्रवार, उद्या शनिवार। 2026चा महिना कसा आटोपला, लवकर गेला हे कळलं नाही। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। माझ्याकडे आणि माझ्या दृष्टिक्षेपात अनेकांकडे, बहुसंख्यांकडे जन्मकुंडली ही नाहीच। जन्मकुंडली हे नाही, ज्याच्यावर मुखपृष्ठ कळत नाही लोकांना, ज्याला कव्हर म्हणतात, त्याच्यावर गणपतीचं चित्र असते आणि त्याच्यावर जन्मांक आणि जन्माक्षर लिहिलेलं असते एकापैकी काहीतरी, त्या कुंडल्या नसतात। एका धार्मिक केंद्राने माझ्याकडे म्हणे, कुंडलीवर उजव्या सोंड्याचा गणपती आहे तर ते पान फाडून टाका, असं बोललं कसं जाते मला कळत नाही। धार्मिक केंद्र आहे, गणपतीने उजव्या सोंड ठेवावी का डावी सोंड ठेवावी, का मांडी मारून बसावं का उभं राहून राहावं, एक सांगणारे तुम्ही आम्ही कोण? ज्ञान शून्य। तुम्ही दक्षिण भारतात गेले तर बहुसंख्य तुम्हाला उजव्या सोंडेचे गणपती मिळतील। महाराष्ट्रातच हे दक्षिण सोंडेच्या गणपतीचं फॅड आहे आणि उत्तर हिंदुस्थानातही गणपती उजव्या सोंडेचे मिळतील। डावी उजवीत काहीही फरक नाही, पूजापाठात फरक नाही, हा कपोलकल्पित आहे। मनात काढून टाका।
आणि हे असे देवाचे चित्र फाडणे, विसरणे करणे हे चांगली गोष्ट नाही. काही महाराज सांगतात की मोठी मूर्ती ठेवू नका, लहान मूर्ती ठेवा. काही सांगतात की ह्याच मूर्ती ठेवा, दुसरी ठेवू नका. मूर्ती कोणती ठेवावी कोणती नाही ठेवावी हे आपण ठरवणारे कोण? काहीतरी विचित्रपणाने सांगणारे महाराज पण आहेत. मृत व्यक्तीचा फोटो लावू नये असे सांगणारे आहे. तुम्ही राजवाड्यामध्ये जा, कुठल्याही किल्ल्यामध्ये जा, बडोदाच्या राजवाड्यात जा, कुठल्याही जा, त्यांच्या पिढीजात 10-20 पिढ्यांचे फोटो त्यांनी लावलेले आहे. गावागावात जे पुढाऱ्यांचे फोटो आहे ते मर्तिक नाही तर कशाचे पुतळे आहे. रामाची मूर्ती आपण कृष्णाची मूर्ती, ते पण निधन झालेले आहेस की नाही. महाराजांचा फोटो लावा आणि त्यांचा लावू नका, माझ्या वडिलाचा लावू नका, माझ्या आईचा लावू नका, माझ्या पत्नीचा लावू नका, हे कसं काय सांगणार? मला ज्यांनी आईवडिलांनी मला जे जीवदान दिलेलं आहे, प्राण दिला आहे, प्राण प्रतिष्ठा केली आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, माझ्या पत्नीने मला सहाय्य केलं आहे, संसार सुख भोगला आहे, सहाय्य केलं आहे, ती निधन झाली, तिचा फोटो मी नाही लावतो, मग कोण लावायचा? स्मरणात ठेवायचंच नाही, मग काय ठेवायचं? संताप येतो अशा वाक्याचा. काही तर असे सांगता की असं होईल तसं होईल, काही नाही. 2.25 वर्ष झाले माझ्या पत्नीचं निधन आहे. मी त्या पत्नीच्या निधनाच्या पलंगावर झोपतो, तिचाच उशी पांघरून वापरतो, हा चष्मा तिचाच आहे. आणि तुम्ही पाहत असाल तर फोटो केवढे मोठे मी लावलेले आहे, हा तिचाच फोटो आहे. अशा घरामध्ये अनेक फोटो मी लावलेले आहे, आपण पाहू शकतात. इथे पण देवघरामध्ये फोटो तिचा आहे. फोटो असणं म्हणजे काय? तिचं स्मरण करणं, तिची आठवण जोपासणं आणि तिच्या पावलावर, तिच्या मार्गदर्शनावर आपण चालणं. गणपतीने सुद्धा आईवडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुंडलिकांनी तर विठोबाला बाहेर उभं केलं होतं, हे वीट घेऊन तिथे उभा राहा, मी आईवडिलांची सेवा करतो आहे. हे सत्य गोष्ट आहे. आणि कोणी महाराज असं तुम्हाला सांगत असतील की आईवडिलांचे फोटो लावू नका, ते वेडे महाराज असं समजा. काही स्वार्थी आहे, आपलं स्वतःचं महत्त्व वाढवणारे असं समजा. बिनधक आईवडिलांचे फोटो लावा, दिशेला महत्त्व नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि फिरत असताना स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने पृथ्वीवर दिशा नाही. दक्षिण दिशेला लावा, पूर्व दिशेला लावा, उत्तर दिशेला लावा, तुमच्या सोयीच्या दिशेला लावा, पाठीमागे आशीर्वादाला पद लावा. मी पाठीमागे आशीर्वाद पद लावलेलं आहे, हे आपल्याला दिसतच आहे. असं ही एक कुंडली आहे, ग्रंथराज कुंडली. कुंडलीचं महत्त्व, इथं जी रचना आहे ती माझ्या पत्नीने केलेली आहे. याच्यामध्ये शारीरिक रचना, स्वभाव दर्शन, आरोग्य संकेत, विद्यायोग, भाग्ययोग, विवाह संभावना, जीवनाचा उत्तरार्ध, कालसर्प निदान, ग्रहप्रमाण, मंगळदोष ग्रहप्रमाण, भाग्यरत्न, सहयोगरत्न, शत्रुरत्न, भाग्यराशी, सहयोग राशी, शत्रुराशी, भाग्यवार, अशुभवार, भाग्यरंग, अशुभ रंग, भाग्यवृक्ष, भाग्यदेवता, भाग्यव्रत, भाग्ययात्रा, उपासना, आराधना, आपला वैयक्तिक भाग्यमंत्र आणि आपला वैयक्तिक यंत्र, संपूर्ण जीवन आयुष्याचा जमा खर्च, हस्तलिखित स्वरूपात, ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन, कालसर्प मार्गदर्शन, कॅम्प्युटर कुंडली असत्य, जन्मकुंडलीचे महत्त्व, विवाह गुणमिलन असत्य, विवाह कुंडली मिलन सत्य, उपासना शुभाशुभ महत्त्व, उपासना आराधना कर्तव्य, संतती समस्या, वास्तुशास्त्र सत्यता, याशिवाय आधारित आणखीनच काही यामध्ये आहे. उत्कृष्ट पिढ्याना पिढ्या चालेल अशी ही जाळ्याच्यात. आता ह्यामध्ये आपण पाहणार आहोत जन्मकुंडली म्हणजे आपला अमूल्य ठेवा. हस्तरेखित कुंडली करून घ्यावी ती विश्वज्योतिषाचार्य सुरेशराव बोरकरकडूनच, म्हणजे माझ्याकडूनच.
असं माझ्या पत्नीनं लिहून ठेवलेलं आहे, ते मी वाचतो आहे. बहुतांश लोक जन्मकुंडलीस फारसे महत्त्व देत नाही. यामुळे अज्ञानी पंचांग पंडित त्रोटक ज्ञान असलेले लोकांजवळून जन्मकुंडली करून घेण्याचा प्रयत्न असतो. यात कुंडली करणाऱ्या व्यक्तींचा केवळ कमी पैशात कुंडली करून घेणे एवढाच हेतू असतो. कुंडली करून घेणाऱ्यांचा असल्या बहुतांशी तयार होत असलेल्या जन्मकुंडल्या ह्या असत्य, खोट्या व चुकीच्या असतात. याबाबत आमच्या इथे ह्या बाबतीत प्रत्यक्ष पुरावा दाखल कुंडल्या आपणास बघता येणार आहे. चुकीच्या कुंडल्या म्हणजे चुकीचे ग्रहयोग. या चुकीच्या कुंडलीत आपण आपले जीवन आयुष्यात घातक ठरू शकतात. चुकीचे निदान, चुकीचे औषध प्राणघातक ठरते. त्याचप्रमाणे चुकीच्या जन्मकुंडल्या ह्यावरून चुकीच्या उपासना केल्या जातात. चुकीचे विवाह, यामुळे वादाचा संसार, संतानहीनता, घटस्फोट, कोर्ट कचेरी, बदनामी, नशिबी येते. चुकीच्या शिक्षण मार्गामुळे खूप पैसा वाया जातो, खर्च होतो. शिक्षणाचा अमूल्य काळ देखील आपण गमावतो. चुकीचे व्यवहार, चुकीची नोकरी, ह्यात आपले आर्थिक नुकसान मोठे होते. या चुकीच्या जन्मकुंडलीमुळे अनेकांचे विवाह होत नाही. विवाह लांबणीवर पडतात. दुःखद संसार, दुःखद दरिद्रता, कष्ट, आजार, कोर्ट कचेरी, शत्रू, टोक, नजर, बाधा, संतानहीनता, आर्थिक हानी, शिक्षा, अल्पायुष्य, दुर्धर आजार आपले नशिबात येतात. दुःखद भोग भोगावे लागतात. असे असताना चुकीच्या जन्मकुंडलीमुळे हत्या, आत्महत्या, मृत्यू देखील स्वीकारावा लागतो. जन्मकुंडली ही सूक्ष्मात्मक पद्धतीची अचूक असणे फार महत्त्वाचे आहे. याशिवाय ती परिपूर्ण ग्रहयोगाची, परिपूर्ण विविध कुंडलीची असायला हवी. डोळ्याची तक्रार असेल तर आपणास डोळ्याच्या डॉक्टरकडे जावे लागते. आपणास दाताचे दुःख असेल तर दाताच्या डॉक्टरकडे जावे लागेल. त्याचप्रमाणे आपणास कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यायचे आहे, यासाठी शिक्षणाची विद्याकुंडली आपणास लागेल. आपणास विविध शिक्षणाचे मार्ग बघता येतील. आपणास विवाह करायचा असेल तर आपल्याला विवाहाची कुंडली लागेल. आरोग्य बघायचे असेल तर आरोग्याची कुंडली आपल्याला जवळ हवी. आपले जीवन आयुष्यात भाग्ययोग जाणण्यासाठी भाग्य कुंडलीची आपल्याला आवश्यक लागेल. जीवनाचा उत्तरार्ध म्हणजे म्हातारपण, शेवट कसा जाईल याचा असेल तर आपल्याला उत्तरार्धी कुंडली हवी. अनुभव सिद्ध साधक ज्योतिषाचार्य हे देऊ शकतात, इतरांचे हे काम नाही. जन्मकुंडली ही आपले जीवन आयुष्याचा अनमोल ठेवा आहे. तो जीवनाचा दस्तऐवज 2-4 पानी लंगोटी छाप कुंडली ही कधीच नसते. आपली कुंडली आपणास प्रमाणे आपले वंशागत उपयुक्त ठरत असते. यासाठी योग्य ती आपण कसे हवे ह्यावरून आपले मनोवृत्तीची ओळख देखील होत असते. आता या ठिकाणी आपण पहा, शेवटी मी माझं मनोगत या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे पण मनोगत माझं असं आहे, पण हे माझ्या पत्नीचंच मनोगत आहे. वर्तमान युग हे प्रगतीकडे जात असले आणि जात आहे, परंतु बुद्धीचा विकास होत आहे. ही बुद्धी कमजोर होऊ लागलेली आहे. याचे परीक्षण करण्याची आज गरज भासत आहे. ज्योतिषाच्या बाबतीत म्हटले तर अनेक पंडित महंत ज्योतिष सर्रास कॅम्प्युटरची कुंडली काढून भाष्य करत असतात. अशा ज्योतिष मंडळीविषयी हसायला येते. कॅम्प्युटर स्वतःला डोके नाही, त्याला स्वतःचा अनुभव नाही, तो इतरांना काय सांगणार. ज्याला स्वतःला डोके नाही तो इतरांना बुद्धिवर्ग मार्गदर्शन कसे करणार. आणि कॅम्प्युटर म्हणजे जो प्रोग्राम भरला असेल त्याचप्रमाणे त्याची प्रिंट निघेल. खऱ्या अर्थाने ही शुद्ध बनवाबनवी आहे. परमेश्वराने दिलेली बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे. या बुद्धीचा उपयोग घेऊन केलेली कृती ही सर्वश्रेष्ठ असणारच आहे. आपली ही जन्मकुंडली परिपूर्ण हस्तलिखित बहुतांशी पुजारी मंडळी कॅम्प्युटरद्वारे जन्मटिप्पण, जन्माक्षर करून देत असतात. आपण ह्या जन्मकुंडलीची समजत असतो, पण खऱ्या अर्थाने ह्या जन्मकुंडल्या नाहीत. जन्मकुंडली करण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच गरज आहे. जन्मकुंडली म्हणजे आपले पुढील जीवनाचा आयुष्याचा जमा खर्च, पुढील जीवन आयुष्याचं एक मार्गदर्शक तत्व आणि ग्रंथराज कुंडली. ज्योतिषशास्त्र म्हणजे संभावना ग्रंथसंख्येवरच आधारित असते. आपण ह्या कुंडलीमुळे आपल्या आयुष्यातील योग्य असे मार्गदर्शन आपल्याला लाभते. यासोबत आपले मातृपितृविषयक आपल्याला आपले वंशाबद्दल स्थितीचे ज्ञान देखील प्राप्त होते. याशिवाय आपणास काही शंका, आपणास काही मार्गदर्शन हवे असल्यास आपण ते पण विचारू शकतात. आपले संपूर्ण जीवन आयुष्य सुखी संपन्न व्हायचे असेल किंवा आपल्या मुलाबाळांचे व्हायचे असेल तर ग्रंथराज कुंडली करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ही ग्रंथराज कुंडली आपण बघत आहोत. याच्यामध्ये आपण बघत असताना ही पहा, ही आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेले आहे. ही त्याची पत्रिका आहे
आता त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे आशीर्वाद पान आहे आणि ही जन्मकुंडली म्हणजे अमूल्य ठेवा हे आपण वाचलेलं आहे. या ठिकाणी तुमचं नाव, गाव, पत्ता, आईचं नाव, घराण्याचं नाव या ठिकाणी येते. त्यानंतर आपल्याला या कॅम्प्युटर कुंडली सर्वतोपरी खोटी असते. आज कॅम्प्युटर कुंडलीचे प्रचलन वाढीस लागले आहे. ज्याला ज्योतिषशास्त्राचे काही कळत नाही अशी मंडळी केवळ धंदा म्हणून येथे कॅम्प्युटर कुंडली काढून मिळेल असे बोर्ड लावून बसलेले आहे. यासोबत आश्चर्य म्हणजे स्वतःला विद्वान पंडित समजणारी ज्योतिष मंडळीसुद्धा कॅम्प्युटरची कुंडली आपल्या माथी मारीत असतात. ज्योतिषाने कॅम्प्युटरवरून कुंडली काढून देणे म्हणजे आपले ज्योतिषशास्त्रातील अज्ञान मान्य करण्यासारखे आहे. जी ज्योतिष मंडळी कुंडली बनवू शकत नाही ते आपले भवितव्य काय सांगणार, कारण कॅम्प्युटरला स्वतःचा अनुभव नाही. कॅम्प्युटर स्वतः कुंडली तयार करत नाही. कॅम्प्युटरमध्ये जो प्रोग्राम भरलेला आहे तोच आपणास तो दाखवित असतो. प्रोग्राम भरणाऱ्याची बुद्धी जशी असेल त्याप्रमाणे कॅम्प्युटरमध्ये माहिती संकलन केली जाते. ही माहिती जाणकाराची नसते. कॅम्प्युटरचे त्याला ज्ञान नसते. कॅम्प्युटर कुंडली म्हणजे कृत्रिमता, आणि कृत्रिमता म्हणजे अस्सलपणा नव्हे तर खोटेपणा. ज्याला मन नाही, भावना नाही, कॅम्प्युटर सुखदुःखाचा विचार करीत नाही, आपणाविषयी त्याला ज्ञान नाही, जाण नाही, तो एक मानवनिर्मित यांत्रिक डबा आहे, दुसरं काहीही नाही. कॅम्प्युटर करून काही लोक तसेच बरीचशी ज्योतिष मंडळी विवाह गुणमिलन करीत असतात, ते पण खोटेच असते. कॅम्प्युटरला विवाहाविषयी काहीच कळत नाही, विवाहाविषयी त्याला काही अनुभव नाही. सर्व काही कृत्रिम कॅम्प्युटर करून गुणमिलन करून विवाह ठरवणे केवळ अज्ञान आहे आणि मग पुढे फसगत आहे. कॅम्प्युटर ज्योतिषशास्त्रात शून्यवत किमतीचे आहे. कॅम्प्युटरवरून कुंडली काढून देणे, कॅम्प्युटरवरून विवाहासाठी गुणमिलन करून देणे हा फसवण्यासारखा आणि बुद्धिहीनतेचा प्रयत्न आहे. असे असताना आपल्याला खऱ्या ह्याला अज्ञानच म्हणायला हवे. आम्ही तयार करीत असतो हस्तकुंडली, कुंडली मिलनवरूनच विवाहाविषयी मार्गदर्शन करीत असतो. आमच्या बुद्धीने, आमचे अनुभवाने, ऋषीमुनींचे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आम्ही हे मार्गदर्शन करीत असतो. आता या कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले तर ही कुंडली 68 पानाची आहे. आता या ठिकाणी पहा, आपण पुनश्च पाहणार आहोत. पुढच्या पाळीला आज आपण इथेच विराम घेऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला विराम देऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुंडलीविषयी अधिक माहिती घेऊया.